हरि ओम। देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुश्चान् गीतार्थं वक्ष्यामि लेशतः। समस्तगुणसम्पूर्णं सर्वदोषविवर्जितं नारायणं नमस्कृत्य गीता तात्पर्यमुच्यते। अज्ञान, परतंत्र इत्यादी कोणतेही दोषांनी सदा सर्वथा रहित, दोषविरहित आणि देशकाल आणि गुणांच्या परिमिती नसलेल्या, भगवद्गीतेतून प्रतिपाद्य झालेल्या श्रीमन्नारायणाला नमस्कार करून, वेदव्यासदेवांनाही नमस्कार करून, आपल्या स्वरूपोद्धारक गुरु श्री श्री सत्यात्मतीर्थ श्रीपाद यांचा चरणी दंडवत घालून आजचा आपला गीतेतील गीता प्रतिपदा तत्चंद्रिकातील पुढील श्लोकाच्या अध्ययन सुरू करूया. चतुर्थ अध्यायाचा 15पर्यंत आपण पूर्ण केले असून 16 पासून आज घ्यायचे आहे. ह्याच्यामध्ये प्रकृष्टाने सर्व कर्माबद्दलच्या अक्लिष्ट विषय श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगत आहे. त्यामुळे ह्याच्यातील श्लोक जरा मनापासून आपण समजून घ्यायला पाहिजे. आपल्याला मेन साधना करण्यासाठी आपल्याला कर्म करावाच लागतो. कर्म कशासाठी करावं लागतं? 2 प्रकार आहे की एक आपल्याला उदरनिर्वाहासाठी, आपण जगण्यासाठी, जीवन करण्यासाठी, तर कर्म हा गरजच आहे. आणि काया वाचा मनसा आम्ही कर्म करतो आणि मन जो आहे आणि काय ना काय तरी कशाबद्दल तरी विचार करतच असते. मनापासून बी क्रिया करतो, वाचा काही बोलतच असतो, आपण कोणाला उद्देशून बोलत असतो. काया वाचा मनसा, शरीराने सुद्धा अनेक कर्म करतो. तर नाही क्षणमपि तिष्ठ्यत अकर्मकृत, कुठलेही जंतू एक क्षण देखील कर्म न करता बसणे शक्य नाही आहे. त्यामुळे कर्म आम्ही सतत करत असतो. त्यामुळे तोच कर्म आपण जर सत्कर्म म्हणून समजून उमजून व्यवस्थित केलं तर तीच आपल्याला योग्य साधना होईल, मोक्षरूप फल आपल्याला मिळेल. कर्मानेच ज्ञान मिळते, ज्ञानाने अपरोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञानानंतर आपल्याला मोक्षही मिळतो. त्यामुळे हा कर्म फार महत्त्वाचा असून ह्या कर्माबद्दल समजून घेणे फार अतिशय महत्त्वाचं आहे. त्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. इथे श्रीकृष्ण सांगतो 16व्या श्लोकामध्ये, किम किम कर्मेति कवियोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे अशुभात. हे अर्जुना, कर्म किम, सत्कर्म कोणते, अकर्म कोणते, म्हणजे कर्म न करणे किंवा विरुद्ध कर्म करण्याने, म्हणजे करू नये असे जे काय कर्म आहेत ना, निषिद्ध कर्म आहेत, ते कोणते. इति अत्र, असे या कर्माच्या बाबतीमध्ये बुद्धिमान लोक देखील गोंधळून गेलेले आहेत. त्यामुळे यज्ञात्वा, ह्या ज्या कर्माबद्दल जाणून व आचरणात आणून अशुभात मोक्षसे, ह्या अशुभ संसार बंधनातून मुक्त होशील, तत्कर्म ते प्रवक्ष्यामी, त्या कर्माबद्दल मी अर्जुना आता सांगतो आहे. सत्कर्म कोणते, करू नये असे कर्म कोणते, कर्म न करणे म्हणजे काय, असे या कर्माचा विषयी बुद्धिमान लोक देखील गोंधळून गेलेले आहेत. गहनो कर्मणो गती. तेव्हा ज्या कर्माबद्दल जाणून, ज्या कर्माचं आचरण करून अशुभ अशा संसार बंधनातून मुक्त होशील, त्या कर्माबद्दल तुला मी सांगतो. कर्मण्योपि बोद्धव्यम, बोद्धव्यम च विकर्मणः, अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गतिः. हे अर्जुना, कर्मणः बोद्धव्यम, कर्मांच्या तत्व काय आहे ते जाणलं पाहिजे. च विकर्मणः, आणि अपि च विकर्मणः तत्वम अपि बोद्धव्यम, आणि विरुद्ध कर्म, निषिद्ध कर्म, कोणते कर्म करू नये आणि ते कर्म केल्याने काय होते हे पण समजून घेतले पाहिजे. च अकर्मणः तत्व बोद्धव्यम, आणि कर्महीनता किंवा कर्म न करणे हे सुद्धा तत्व समजून घेतली पाहिजे. कर्महीनता म्हणजे आपण
ते कर्म केलं नाही म्हणून एक होतो. दुसरा, आपण कर्म करूनही त्याचा लेप आपल्याला होणार नाही असे जे काही कर्म आहे त्यालाही अकर्मणा असं म्हणतात. आणि अशा प्रकारचे कर्माचे जे आहे ना, कर्मणा गती गहना, ह्या कर्माबद्दल फार ज्ञान अवघड आहे, एवढं सोपं नाही आहे. त्यामुळे हे सर्व कर्माबद्दल आपण समजून घेतले पाहिजे, कर्माचे तत्त्व जाणले पाहिजे. विरुद्ध कर्माचे म्हणजे जे करू नये त्याच्याबद्दलसुद्धा समजून घेतले पाहिजे. कर्मशून्य किंवा कर्म न करणे म्हणजे काय हे सर्व समजून घेतले तर कर्माबद्दलचे घेतलेच पाहिजे. कर्माबद्दलचे ज्ञान अवघड आहे. आता काय खरं सांगायचं म्हणलं तर ह्या कर्माचा विभागणी देखील अनेक प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने विभागणी करता येतात. खरं म्हणलं ना, मूलतः सकाम कर्म, निष्काम कर्म, बरं का, दोन प्रकार झाला. म्हणजे कर्माचा फला अपेक्षा धरून कर्म करणे आणि निष्काम कर्म, फलाचा अपेक्षा न धरता परमात्म्याला समर्पण करून त्याच्याबद्दलचा निस्वार्थ बुद्धीने कर्म करणे, असे दोन प्रकार करता येतात. कोणतं सकाम कर्म घडलं आणि कोणतं निष्काम कर्म. पुण्यकर्म, पापकर्म हे बहुत मूळ दोन प्रकार. कर्मामध्ये पुण्यकर्म आणि पापकर्म. जे कर्म केल्याने पुण्य मिळते, शाश्वत सुख मिळू शकते आणि जे सगळ्यांना ग्राह्य आहे, मान्य आहे, हे जे असे जे काही कर्म असतात ते सगळं पुण्यकर्म असतात. आणि पापकर्म म्हणजे ज्या कर्म करण्याने आपल्याला पाप लागतो आणि ते करू नये असे सांगितलेले निषिद्ध कर्म आहे, ह्याच्याबद्दल अशा दोन प्रकारच्या कर्मामध्ये विभागणी करतात. संचित, प्रारब्ध, आगामी असे तीन प्रकार करतात. म्हणजे आपल्या मागील जन्मापर्यंत आपल्या ह्याच्यामधले काय कर्माचा गठोडा आहे तो संचित आहे आणि आता जे मी भोगतो आहे ते प्रारब्ध आहे. आणि इथून पुढं आतासुद्धा जे काय कर्म केले त्याच्यामुळे आणखीन भोगावं लागते ते सगळे आगामी कर्म आहे. नित्य, नैमित्तिक व काम्य. आता हे पद्धत बघा, अजून तीन प्रकार: नित्य, नैमित्तिक आणि काम्य कर्म. नित्य म्हणजे न चुकता रोज केलंच पाहिजे. उदाहरणार्थ, पुरुषांना संध्यावंदन, देवपूजा, आपल्या विप्रवर्णांना हा कंपल्सरी, ते चुकता येत नाही, ते नित्य कर्म आहे. आणि नैमित्तिक म्हणजे श्राद्ध, पक्ष, वडिलांचं हे सणवार येतात, काही ठराविक दिवसामध्ये पर्वकाल येतात, तर हे निमित्ताने एका निमित्तामुळे होणारे कर्म आहे. तर परत कायिक, वाचिक व मानसिक. मनाने करणारे कर्म. मनाने कोणाने चिंतन करतो आपण, दुसऱ्यांचा चांगला चिंततो किंवा कधीतरी वाईट पण चिंततो, तिथंही पाप पुण्य लागण्यासारखेच मन सुद्धा काय केवळ पुण्यकर्म करते असं नाही. मन जितका करेल तेवढे कर्म दुसरं कोणी करत नाहीत. त्या मनाने सुद्धा हे सगळा इव्हन इंद्रियाला आणि इतर कर्मेंद्रियाला सुद्धा तोच म्हणला आपल्याला प्रचोदना करते, प्रेरणा देते. आणि सगळं जे काय होतं मन एव कारण. आणि परत कायिक, शरीराने करतो. एखादा काही तुम्हाला खाऊ असं मनामध्ये जरी वाटलं तरी तुम्हाला उठून जावं लागतं, ते आणावं लागतं, परत ते चिरावं लागतं, फळ वगैरे आणलेले खावं लागतं. ही सगळे अशी जे काय कर्म आहे कायिक आहेत. आणि मानसिक कर्म म्हणजे मनसा बसून सुद्धा, म्हणजे मनाने देवाची चिंतना करणे, लोकांचं शुभ चिंतन करणे, हा एक प्रकारचा पुण्यकर्म झाले. तर दुसरे आहे वाईट चिंतने, कायम मनामध्ये काय ना काहीतरी वाईट संकल्प करत राहणे हे. आणि वाचिक म्हणजे बघा, जीभ हा इंद्रिय आहे ना, दोन प्रकार आहे. एक भोग घेण्यासाठी, रुची रस हे करून खाद्यपदार्थांचा भोग घेण्यासाठी उपयोग जर झाला, तर दुसरं ते बोलू शकतं. दुसऱ्यांना आपल्या मनामधला किंवा मी जे काय सांगतो त्याचा हेतू समजेल असे ते बोलू शकतं. तर ते वाचिक म्हणजे कोणाचा निंदा करणे, कोणाला अपशब्द ऐकवणे किंवा कोणाची स्तुती करणे, असं वाचिक कर्म आपण, ते सुद्धा अनेक वाचिक कर्म आमच्या हातातून करतात. इतरांना उद्देशून काहीचे काही बोलून त्यांचा मन दुखवणे, हे असे अनेक आहे. शिशुपाल वगैरेंचा तुम्ही उदाहरण ऐकता. त्यामुळे श्रीकृष्णाने त्याच्या 100 अपराध सहन करून नंतर त्याचा वध करतो. हे सगळं पौराणिक गोष्टी आपण ऐकलेलं आहोत. तर पुण्यविहित कर्म, पाप आणि शास्त्रविहित कर्म. आपल्या शास्त्रात सांगितलेले विहित कर्म काय, आपल्या शास्त्रात न सांगितलेले आणि कधी करू नये असले कर्म कोणते आहे.
पुण्यबीज कर्म पापबीज कर्म. म्हणजे काही कर्म केल्याने पुण्यच होत असतात आणि पुण्य घडत असतात, आणि काही कर्म केल्यामुळे नुसतं पापच म्हणलं पापालाच प्रवृत्त करत असतात. असे काही जे काय आहेत तर ते पुण्यबीज कर्म पापबीज कर्म, म्हणजे ज्याच्या एक कर्म करण्याने परत अजून एक पुण्यकारक कर्म जर घडत असेल, हा एका विद्यार्थ्याला गुरुनी चांगल्या प्रकारचे विद्या प्रदान करतो, त्याला तयार करतो. हा विद्यादान हा नावाचा कर्म आहे, तो पुण्यबीज कर्म. परत तो पुढे येणारा 10पैकी एक तरी होईल, तो सुद्धा ज्ञान देऊन तुमच्या इतरांना उपदेश करणार असते. ते पुण्य, त्याचंही पुण्य तुम्हाला मिळत जातो, पुण्यबीज कर्म. कित्येक वेळा एखादा वाईट गोष्टी, एखाद्याचा संस्कार वेळेवर आपण नीट नाही केला आणि तो जर वाईट कृत्य करू लागला तर ते पापबीज म्हणलं, त्यांनी केलेलं कृत्यसुद्धा पापच होतात. ते सुद्धा आपल्याला, म्हणजे अशा प्रकारचे अनेक कर्माचं जे काय ना, गहनो कर्मणो गती, श्रीकृष्ण सांगतात की हे अशा अनेक पद्धतीने विभागणी करता येते. या कर्मवैविध्यतेमुळेच या जगामध्ये नाना विचित्र दिसून येतात. हे अशा प्रकारच्या कर्मामुळे ना जगाचा विचित्र खूप बघतो. कोणी काय, कोणी मारकाट करतो, कोणी हे करतो, कोणी आपले बिचारा सगळ्या जगाच्या कल्याणासाठी सुद्धा वणवण फिरून लोकांना उपदेश करतो. असे हे वैविध्यमुळे या जगाला नाना विचित्र दिसून येतात. तेव्हा कर्माचे स्वरूप काय आहे, काय करावे, काय करू नये, नाही केलं तर काय होते, काय केल्याने मोक्ष मिळते, अशा सर्व बाबी समजून घेतल्या तरच मुक्ती मिळवणे शक्य होईल. एकंदरीत कर्माबाबतचे योग्य ज्ञान मिळणे व ते आचरणात आणणे अवघड आहे, परंतु आवश्यक आहे. कर्मण्य कर्म यः पश्चेत् कर्मणि च कर्म यः स बुद्धिमान मनुष्येषु सयुक्तः कृत्स्नकर्मकृत. कर्मणी वर्णाश्रमात उचित कर्म क्रियामाणानि अपि आपल्याकडून करण्यात आले तरी, वर्णाश्रमास उचित कर्म आपल्याकडून करण्यात आले तरी, कर्माणि क्रियामाणानि अपि अकर्मा, मी हे कर्म स्वतंत्रपणे केले नाही असे यहा पश्येत, जो समजतो पाहतो, च यहा, आणि जो अकर्मणी, स्वतः कर्म न करत असताना झोपेच्या वेळी ईश्वराकडून चाललेले कर्मव्यापाराबद्दलही समजतो, स मनुष्येषु बुद्धिमान, असा जो माणूस असतो तो बुद्धिमान आहे. दोन्ही तो बरोबर समजतो. सहा युक्त, तो ह्या ज्ञानाने उपाय जाणणार आहे. सहा कृत्स्न कर्म करत, तोच मात्र सर्व कर्म करून त्याची फळं प्राप्त करू शकतो. म्हणजे काय सांगतात बघा, वर्णाश्रमोचित कर्म आपल्याकडून करण्यात आले तरी सुद्धा मी ही स्वतंत्रपणे केलं नाही, श्रीहरीनीच माझ्यात उभारण करून घेतले. नाहम करता हरिक करता, हाय असं जो समजतो, स्वतंत्र कर्तृत्व अभिमान सोडून मी केलं नाही, हा परमात्म्यानेच करून आणलो हे जाणतो, आणि तसेच मी कर्म करत नसताना सुद्धा परमात्मा हा कर्म करतच असतात असं जो समजून घेतो, हे सर्व ज्ञानाचा उपाय जाणारा असून तो सर्व कर्म करून मात्र तो बरोबर त्याला सगळ्या कर्माच्या फळं योग्य रीतीने मिळतात. यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्ध कर्माणं तमाहु पंडितं बुधाः. यस्य सर्वे समारंभाः, ज्या माणसाचे सर्व कार्याचे प्रारंभ कामसंकल्प वर्जित, हा फळाची इच्छा सोडून त्या फळासाठी हे कर्म करतो असे संकल्पच करत नाही. तो कोणतेही मनुष्य, जो मनुष्य फळाची इच्छा सोडून त्या फळासाठी हे कर्म करतो असा संकल्प न करत असता, ते बुधा, त्याला पंडितांनी ज्ञानाच्या अग्निकुंडात भस्म झालेले कर्म करणारा, म्हणजे कर्मबद्ध न झालेल्या असे म्हणतात तत्त्वज्ञानी लोक. म्हणजे कसं, आपण कर्म करावा केलं तरी हा कर्म मी स्वतःहून केले नसून श्रीहरीनीच केलेली आहे, हे एक पाहिजे त्याच्यामध्ये. आणि तो जाणतो, तो कर्माने बद्ध होत नाही, त्याला कर्मबंधनं मिळत नाहीत. ज्या माणसांच्या सर्व कार्याच्या प्रारंभ फळाची इच्छा न करता प्रारंभिक
फळाची इच्छा न करता या फळासाठी हे कर्म करतो असे संकल्पही न करता होतो. आणि तसेच सर्व कामा ज्ञानाच्या अग्निकुंडात भस्म करून कर्माने बद्ध न झालेला तत्वज्ञानी आहे असे त्याला समजतात लोक. म्हणजे थोडक्यात काय झालं तात्पर्य, तो कार्य प्रारंभ करताना कर्माबद्दलचा कोणतंही फलाची अपेक्षा धरत नाही आणि स्वतः काम केलं तरी हा मी केलं नसून परमात्म्यानेच माझ्याकडनं करून घेतलंय म्हणून स्वतंत्र कर्तृत्वसुद्धा परमात्म्यावरच तो त्या सोपवतो. अशा माणसाला ज्ञानी माणूस म्हणतात आणि तो चांगलं फळाची कर्म मिळवतो. त्यक्त्वा कर्मफलसंगम नित्यतृप्तो निराश्रय कर्मण्याभिप्रवृत्तोपि नैव किंचित करोति सहा. यहा जो कर्मफलसंगम त्यक्त्वा कर्मातील व कर्मफलातील आसक्ती सोडून, कर्मफलसंगम त्यक्त्वा म्हणजे काय, प्रत्येकाने कर्माबद्दल सुद्धा फार आवडीचं आहे मीच करतो मला हे हवंच असं हट्टाने पेटून कर्म करण्यापेक्षा मी परमात्म्याने माझ्याकडून करून घेत आहे, मी करणारा नाहीच आहे आणि हा कर्म चांगल्या ह्याच्यामध्ये उद्देशून मी करून ह्याच्यातली काही मला फळाची अपेक्षा नाही आणि खरं म्हणलं तर ह्याचा करता पण मी नाही, असं जो आसक्ती सोडून सदा तृप्त असतो. त्यामुळे तो कर्मफळामध्ये परिणाम यश मिळो अपयश मिळो तो तृप्तच असतो. आपल्या योगक्षेमासाठी दुसऱ्यांचा सुद्धा आश्रय घेत नाही. निराश्रय तो आपल्या योगक्षेम दुसऱ्यांनी वाहावा असं कधीही करत नाही. देव आहे, देव पाहून घेईल. तो कर्म करण्यास प्रवृत्त झाला तरी, अशा मनुष्य कर्म करण्यासाठी सिद्ध झाला तरी किंचित न करोती एव कोणतेही कर्म न केल्यासारखेच असतो. त्यामुळे इथं बघा, अकर्मणा म्हणजे काय असतं की आपण कर्म करायला पाहिजे परंतु त्याचा लेप आपल्याला होऊ नये. ही जी काय सांगितलेली आहे ना तर त्याच्याबद्दल इथं श्रीकृष्ण सांगतो. निराशीर्यता चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरम केवलम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. यच्चित्तात्मा मन आणि चित्त आपले स्वाधीन ठेवून कामनारहित होऊन निराशी, कुठलाच आशा नाही, सर्व भोगवस्तूंचा त्याग करून, त्यक्त सर्व परिग्रह सर्व भोगवस्तूंचा त्याग करून केवळ शरीरम कर्म कुर्वन केवळ शरीर रक्षणापुरते कर्म करणारा मनुष्याला सुद्धा पाप लागत नाही. मन आणि बुद्धी आपले स्वाधीन ठेवून पाहिजे, कामना रहित असलं पाहिजे, सर्व भोगवस्तूंचा त्याग करून केवळ शरीर रक्षणासाठी म्हणून उपयुक्त जीवनावश्यक वस्तूसाठी कर्म करणारा जो मनुष्याला पाप लागत नाही. म्हणून याची वगैरे 4 घराचा माधोकरी मागितल्यानंतर पर्याप्त झालं. पुढचं काही करत नाहीत, पुढची विचार करत नाहीत, परमात्म्यावर सोडून देतात. कोणावर आश्रय घेण्यासाठी किंवा इच्छा बाळगून कामना सहित कधी होत नसतात. आता अजून एक गुण सांगतात. यदृच्छा लाभसंतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समः सिद्धावसिद्धौ च कृत्वा अपि न निबध्यते. म्हणजे कोणाकोणाला कर्माचं बंधन लागू पडत नाहीत. तुम्ही कर्म करूनही न केल्यासारखं राहता. ह्याच्याबद्दल इथं श्रीकृष्ण एक एक उदाहरण सांगतो. यदृच्छा लाभसंतुष्टा, सहजपणे मिळालेल्या गोष्टीमध्ये संतोष मानणारा, संतुष्ट राहणारा. द्वंद्वातीत विमत्सरा, द्वंद्वापासून मुक्त असलेलं पाहिजे, कोणाबद्दल मत्सर नसलेलं पाहिजे. च सिद्धौ असिद्धौ समः, आणि यश आणि अपयशामध्ये स्थिर राहणारा, यश मिळो अपयश मिळो. कृत्वा अपि, कर्म केले तरी न निबध्यन्ते, कर्माने तो कधीच बद्ध होत नाही. हे कर्मातल्या त्यांनी एक असे व्याख्या सांगतात. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितो चेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. समग्रम प्रविलीयते. गतसंगस्य, ऐहिक सुखात आसक्ती नसलेल्या, कोणत्याही इच्छामध्ये ह्या सुखात त्या सुखात आसक्ती नसते. मुक्तस्य, देहादी गोष्टींचा अभिमान नसलेल्या. ज्ञानावस्थित चेतसा, परमात्माविषयक ज्ञानप्राप्तीसाठीच फक्त त्याचा आसक्ती असते. यज्ञाय, यज्ञ नामक परमात्म्याला उद्देशूनच कर्म करणारा
कर्मे आचरता अशा माणसांचा सर्व कर्म नाश पावलेली असतात. कर्मलेप त्याला होत नाही. म्हणजे तुम्ही जास्त सुखामध्ये आसक्ती ठेवायला नाही पाहिजे. ह्या गोष्टीवर अभिमान नसला पाहिजे. परमात्मेश्वर ज्ञानप्राप्तीसाठीच फक्त मी त्याच्या आसक्ती दाखवायला पाहिजे. आणि यज्ञ नामक परमात्म्याला उद्देशूनच मी कर्म करणार आहे, नाही का. नाहम करता हरि करता तत्पूजा कर्मच्या केलं. परमात्मा तुझ्या प्रीतीसाठीच मी हे कर्म तुला करीत आहे. तुला प्रिय व्हावं म्हणून तुझ्या प्रिय असलेली हे कर्म ती तुझ्या प्रीत्यर्थ मी करत आहे. हा भावना राहणाऱ्यालाही कर्म बंधनं होत नाहीत. म्हणूनच ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्या ब्रह्मकर्म समाधिना. इथे पुढं अजून ज्ञान सांगतात. म्हणजे आसक्ती नसलेले लोकांचे कर्मसुद्धा त्याला बंधन होत नाहीत. आपण त्यामुळे इथं एका ह्याच्यामध्ये अभंगामध्ये पुरंदरदासाने लिहिलेले, असूनही नाही ऐसे इथे असावे. इथे ह्या संसारामध्ये या संसारी जनकादी राजे ऋषीवत असूनही नाही ऐसे इथे असावे. या संसारी जनकादी राजे ऋषी जैसे. परत उदाहरणं देतात. जनक महाराजासारखा, ऋषी मुनीसारखे त्यात असून सुद्धा नसल्यासारखा निर्लिप्त होऊन तुम्ही कर्म करीत राहा. कर्तव्य कर्म सोडू नका. त्यामुळे तुम्हाला मोक्ष मिळतो, ज्ञान मिळतो, असे जे सांगतात ते एक अभंगसुद्धा पुरंदरदासांनी रचना केलेली आहे. ब्रह्मार्पणं ब्रह्मं हविर्ब्रह्माग्नौ ब्राह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्या ब्रह्मकर्म समाधिना. अर्पणम अर्प्यते अनेन इति. यज्ञासाठी असलेल्या साधन सामग्री परमात्म्याच्या अधीन आहे. ब्रह्मा अर्पणम ब्रह्मा ह्याचा अर्थ सांगतात. यज्ञासाठी असलेल्या साधन सामग्री सर्व परमात्म्याच्या अधीन आहेत. हवी ब्रह्मा, हवीस परमात्म्यांचा आहे, अधीनच आहे. अग्निर ब्रह्मा, अग्नीत परमात्माच हा नियामक आहे. हुत ब्रह्मणात, होमाचे द्रव्य परमात्म्यामुळेच आहे. समाधीना सहा कर्म ब्रह्मा, समाधियुक्त कर्म ही सुद्धा परमात्म्याच्या अधीन आहे. इति तम माम यहा अभिजानाती. असे माझ्याबद्दल जो समजून घेतो ते एव ब्रह्मगंतव्यम, त्यालाच परमात्म्याची प्राप्ती होते. परमात्म्याच्या प्राप्त होण्यासाठी ही सर्व काही परमात्मा तुझ्या अधीनच आहे असे ते समजतात. आता इथं त्यांनी एक तात्पर्यामध्ये एक विचार मांडतात. तिथे अर्पण ब्रह्म हवी ब्रह्म असे, हवीस म्हणजे ब्रह्म, अर्पण म्हणजे ब्रह्म असा अर्थ करू नये. सर्व काही तुझ्या अधीन आहे. अधीनत्वे नियामकत्वे हा तोच इथे आहे. कारण आपण काही ह्याच्यामध्ये बघतात बघा, त्या गावामध्ये सगळं तो पाटीलच बघा. तिथं तुम्हाला मतं पाहिजे पाटलाला धरा, धान्य पाहिजे पाटलाला धरा, गुरागाईंसाठी तुम्हाला धर्मात म्हणजे काही कडबा पाहिजे पाटलांना विचार. म्हणजे सर्व काही पाटला असा आपण प्रयोग करतो. सर्व काही म्हणजे तो पाटील काय कडबा होऊन बसत नाहीत, काय हे करत नाहीत, पण हा सर्व त्याचा अधीन आहे. सर्व लोक सुद्धा त्यांच्या ऐकतात. तो एक शब्द टाकला म्हणजे तुमचं काम होऊन जाईल. ह्या अर्थाने कसं सांगतात, असं हे सर्व काही परमात्म्याच्या अधीन आहे आणि सर्व तोच नियामक आहे. सगळ्यांचा नियामक तोच आहे असा जो आपण जाणलं पाहिजे बरं का. तर कनकदासाने सुद्धा ह्याला असंच एक सुंदर अभंग केले. तनु तुझे आहे जीवन तुझे आहे रंग, अनुदिन होणारे सुख दुःख तुझे आहे. तनु तुझे आहे जीवन तुझे आहे रंग, मधुर वचन वेद शास्त्र पुराण
श्रवण करीतो ती कथा तुझी आहे. सुंदर रूप नवयुवतीचे पाहुनी रमतो ती दृष्टी तुझे आहे. तनु तुझे आहे रंगा जीवन तुझे. हे आमचा पूर्ण जीवनच त्याचा परमात्म्याचे आहे. सर्व काही तोच आहे. ईशावास्यमिदं सर्वं. सर्व काही सर्व ठिकाणी ईश्वरांचा नियामकत्व आहे, तर अधीनत्व आहे. तर आपलं जीवनच त्याच्या अधीन आहे. आणि आम्ही जे काय पाहून आनंदाने रमतो ती दृष्टी तोच देणार आहे. त्या श्रवण ऐकून फार हे करणार आहे की ती ध्वनी त्या शब्द तोच परमात्म्याचा नियंत्रणामध्येच आहेत. सर्व काही त्याच्या नियामकामध्ये आहे. हे इथे हा सांगितल्यानंतर आता 25व्या श्लोकामध्ये सांगतात, दैवमेवा परे यज्ञम योगिनः पर्युपासते ब्रह्मज्ञा वा परे यज्ञम यज्ञेनैवोपजुह्यति. काही योगीजन इथे काय सांगतात की अपरोक्ष ज्ञानासाठी साधक असलेले कर्म नाना प्रकारचे असतात. हे आता श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला इथे सांगून देतो. तर काय म्हणतात की काही योगजन परमात्म्याबद्दलच यज्ञरूप समजून त्याला उपासना करतात. हा परमात्मा म्हणजे तो एक यज्ञरूपी परमात्माच आहे असं करून त्या सरळ परमात्म्याचे यज्ञ करताना त्याचाच उपासना करतात. आणखीन काही योगीजण ब्रह्माच्या अधीन असलेल्या अग्नीमध्ये अग्निहोत्र यज्ञाने इत्यादी करून यज्ञ नामक परमात्म्याला उद्देशून त्याच्यामध्ये होम करतात. असे एक साधना करतात. ते सुद्धा नंतर अपरोक्ष ज्ञानाला प्राप्त होत असतात. हे असे इथं सांगितलेले आहे. तर आपण कृपया इथे थांबूया, कारण इथून पुढची सर्व थोडे थोडे क्लिष्ट असल्यामुळे हे पुढील प्रवचनामध्ये 26व्या पासूनचा आपण ऐकूया. नाहम कर्ता हरिक कर्ता तत्पूजा कर्मचाखिलम. श्रीकृष्णार्पणमस्तु.